नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ. म्हणलं गावी आलं आहे तर आपण काहीतरी वेगळं करूया, आपल्या पब्लिकसाठी वेगळं काहीतरी दाखवूया. म्हणजे आपण गावी आल्यावर काय काय करतो ते. तर हा डेली ब्लॉगसारखाच आहे, पण हा जास्त दिवस येईल असं वाटत नाही, कारण की मुंबईला गेल्यावर आपली डेली लाईफ काय कॉर्पोरेट लाईफ आहे. तर कामाला जा, घरी या, हे ते हे. तर गावी आहे तर म्हणलं इथे काय काय वेगवेगळं आपण करत असतो. म्हणजे इथे फिरतो, तिथे फिरतो, ही कामं करतो, ती कामं करतो. तर म्हटलं सर्वांना दाखवूया, म्हणजे काय काय गावची मजा असते ती. म्हणजे जे गावी जात नाहीत तर त्यांना पण समजेल की गावी गेलंच पाहिजे ते. तर अजून अंघोळ पण झालेली नाही, जस्ट उठलो, डोक्यात एक विचारला की आपण काहीतरी करूया. तर म्हणून हा ब्लॉग सुरू करतो आहे. तर बघूया हा एंडपर्यंत कसा होतो, मोठा होतो आहे की छोटा होतो आहे ते आपल्याला माहीत नाही. जर चांगला झाला तर पोस्ट करीन, नाहीतर मग नाही येणार तुमच्यापर्यंत. तरी बघूया, चांगला करायचाच प्रयत्न करीन. तर आता आपण जाऊया, मस्त फ्रेश होऊया. मस्तपैकी आता नाश्ता करून घ्या. नाश्ता तुम्हाला दाखवतो की काय आहे. फणसाची भाजी. नाश्त्याला आपल्याकडे फणसाची भाजी असते, म्हणूनच कोकणी माणूस श्रीमंत आहे. मस्त आता खाऊन घ्या. तर आता मंदिरात जायचं चाललं आहे. आज मंगळवार आहे, तर गावच्या देवीची म्हणजे ग्रामदेवताची ओटी पण भरली नाही. तर आज मंगळवार आहे, चांगला दिवस आहे. तर घरचे बोललेत की आपण मंदिरात जाऊन या. तर मग चला आता आपण चालत जाऊया. जास्तीत जास्त अर्धा तास लागेल, पण ठीक आहे, जाऊया चालत. चला आता आपण चालत चाललो आहे. जेव्हा ऊन तर भरपूर लागतं आहे आणि जायसाठी अर्धा तास तरी लागेलच चालत. तर जाऊया आता मंदिरात. काय बोलते? ऊन लागतंय, त्यामुळे डोळे तेवढा वरती करून बघायला मिळते. तर चला चालत जाऊया आपण. आता ती बघा काजू शोधते आहे, तर मंदिरात जायचं आहे आणि काजू शोधते. तर हे वाटेतून जाताना दत्त मंदिर लागतं. तर आता इथून सरळ गेल्यावर आपलं पावणाई सिद्धेश्वरांचं मंदिर येईल. तर तुम्हाला हे मागे दिसतंय ते आपलं पावणाई देवीचं मंदिर आहे. आणि आपल्याला बघाल ते सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हे आपलं ग्रामदैवत आहे. आपण इथे आता पाया पडायला आलो, तर पाया पडूया आणि जाऊया. तर आधी आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात जाऊया आणि मग नंतर पावणाई देवीच्या मंदिरात जाऊया. देवगड निपाणी या महामार्गावरील शिरगाव या मध्यवर्ती गावापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या साळशी या निसर्गरम्य गावाच्या मध्यभागी प्राचीन कलाकृती असलेलं सुंदर असं हे मंदिर. खारेपाटण जवळच्या पियाळी नदीपासून कणकवलीच्या गड नदीपर्यंत आणि सह्याद्री पायथ्याच्या कुंभावडीपासून आचरा कुणकेश्वर देवगड या अरबी समुद्रापर्यंतची 84 केडी या देवस्थानाच्या अधिपत्याखाली होती. म्हणून या देवस्थानाला 84 खेड्यांचा अधिपती असे संबोधले जाते. आपल्या साळशी गावात प्रवेश केल्यावरती देवस्थानाच्या अनेक प्राचीन वस्तू आपले लक्ष वेधून घेतात. या प्राचीन वस्तूंमध्ये इनाम देवस्थान, श्री सिद्धेश्वर व देवी पावणाई देवी ही प्रमुख मंदिरे आहेत. सिद्धेश्वर मंदिर भव्य दिव्य असून या मंदिरात शिवाचे वाहन असलेल्या नंदीची महाकाय मूर्ती आहे. या नंदीबाबत सांगण्यात येते की सिंधुदुर्गात अन्यत्र कोठेही एवढी नंदीची मूर्ती नाही. गाभाऱ्याच्या बाहेरील आवारात गणपती व अन्य मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दोन्ही मंदिरांच्या एका बाजूला प्राचीन शिल्पाची आठवण करून देणाऱ्या भव्य दीपमाळा आहेत. या देवस्थानातील ऐतिहासिक आणि प्राचीन कलाकुसरीने बांधलेलं आकर्षक मंदिर म्हणजे देवी पावणाईचे मंदिर. मंदिराचा गाभारा, तरंग भाग व भव्य असा सभामंडप असे प्रमुख भाग आहेत.
गाभाऱ्यात देवीची मूर्ती असून त्याचबरोबर शिव, शक्ती आणि कालिका माता यांची प्रतिमा आहे. सभामंडपाच्या दरवाजातून देवीचे मनहरी दर्शन घडते. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि देवी पावणाई या तिन्ही मूर्त्यांच्या जडणघडणीत साम्य आढळते. या घामामागचं तुम्हाला कारण दाखवतो बा. हे सगळी लाकडं वगैरे तोडून आता माच बनवलाय. म्हणजे कसं पावसात काय टेन्शन नाही, चुलीवर पाण्यात आपल्याला लाकडं मिळतील. मुंबईला अशी नाही काम होणार.